हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. मला हे पण समजून घ्यायचं आहे, की ज्यावेळेस ती रागाची भावना येते, एकतर खूप जास्त ते टॉलरन्सशी तुमच्या निगडीत आहे. म्हणजे आत्ता मला ज्या गोष्टीचा राग येतोय, कदाचित ती परत-परत घडत राहिली आणि माझा टॉलरन्स मी त्याबाबत किती सेन्सिटिव्ह आहे, याची जशी लेव्हल बदलत जाते, त्यानुसार मी ज्या पद्धतीनं त्याच्यावर रिएक्ट होणार आहे, त्या बदलू शकतं कदाचित. तर एकतर ती प्रोसेस काय असते, म्हणजे हं, तुम्हाला ट्रिगर झाल्यापासून ते तुम्ही रिएक्ट होईपर्यंत करेक्ट. तुमच्यामध्ये फिजिओलॉजिकल आणि सायकॉलॉजिकल ती काय प्रोसेस असते आणि काय पद्धतीनं ते चेंजेस घडत जातात? एक तर मुळात मला असं वाटतंय, की आपल्यापैकी प्रत्येक वक्त्याने आत्तापर्यंत नक्की सांगितलं असेल, की भावनेचं मुळात फंक्शनच हे आहे, की ताबडतोबीने काहीतरी कृती हं. झाली पाहिजे. हो. हं. मग एक कृतीकडे नेणारी भावना हा एक मोठा हे आहे. फक्त माणसाच्या बाबतीत आपण त्याला वळण जे देऊ शकतो, ते विचाराने देऊ शकतो. हं. म्हणजे विचाराची बैठक स्ट्राँग करण्याकडे जेवढा तो आपण लक्ष देऊ, हं. तेवढा तो अ, भावना आणि भावनेतनं घडणारी कृती अ, म्हणजे की माणसामध्ये स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये एक जागा असते. हं. आणि त्या जागेमध्ये अवर एबिलिटी टू चूज म्हणजे लाजाळूच्या पानाला ते लाजाळूचं झाड कुठं का असेनात, हात लागला आणि कोणाचाही हात लागला तरी ते मिटतं. हं. हां, किंवा वाघाला भूक लागली असेल, तर तो तिथे कळप चरत असेल हरणाचा, तर झडप घालणे म्हणजे सावज पकडणे आणि खाणे. सो एक स्टिम्युलस आणि एकच त्याला दिलेला रिस्पॉन्स हे जसं प्राण्यांमध्ये आणि झाडांमध्ये आहे, तसं माणसाच्या बाबतीत मात्र एका स्टिम्युलसला वेगवेगळे रिस्पॉन्सेस असण्याच्या सगळ्या हं. शक्यता आहेत. ह्याचा अर्थ स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये माणसाच्या बाबतीत एक जागा आहे. आणि हं. त्या जागेमध्ये एबिलिटी टू चूज आणि ही एबिलिटी टू चूज अ रिस्पॉन्स आपण जेव्हा म्हणतो, तिथे विचारांचा मुद्दा येतो. हं. हं. त्यामुळे अवर थिंकिंग लॉफुली जनरेट सर्टन इमोशन्स. हं. त्यामुळे जर मला एखाद्या भावनेच्या विषयी काही करायचं असेल ना, तर मला ज्या विचारातनं ते येतं, म्हणजे एक मुद्दा आहे तो काहीतरी घडतं आणि जिथे ब्रेनचं अप्रेझल होतं, हं. ज्याच्याविषयी आधीच मी बोलले. हो. सो तिथे हे अप्रेझलच असं झालंय आणि त्यामुळे स्ट्रेस आहे. पण त्याला ट्रिगरिंग थॉट्स जे आहेत ना, हं. ते जर आत्तापर्यंत माझे सतत केले गेले असतील आणि तो जर माझ्या विचारांचा भाग आहे, की म्हणजे फटकन तेच विचार माझ्या डोक्यात येतात. हं. मग त्याच्यामध्ये एक स्वतःची एक काहीतरी एक इमेज किंवा असेसमेंट किंवा स्वतःच्या एफिकसी संदर्भातले काहीतरी मुद्दे हं. आणि मलाच मुळात वाटत असतं, की मी फार कमकुवत आहे किंवा अगदी बारीक-बारीक गोष्टी, की अनेक लोकांच्या मनामध्ये ना असा एक लॉ ऑफ फेअरनेस हं. असतो. हं, हं. की माझ्याबरोबर फेअरच गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि वास्तव असं आहे, की लॉ ऑफ फेअरनेस या जगात अस्तित्वातच नाही. नाही मला कोणी मी जन्माला आले त्या दिवशी लिहून दिलं होतं, की तुझ्या बाबतीत फक्त फेअर गोष्टी घडत राहतील. नोबडी प्रॉमिस्ड मी बेड ऑफ रोजेस हेही सत्य आहे. पण वी कीप ऑन बिलिव्हिंग इन दॅट अँड नर्चरिंग दॅट बिलीफ दॅट वर्ल्ड हॅज टू बी फेअर विथ मी, लाईफ हॅज टू बी फेअर विथ मी, एव्हरीवन अराउंड मी आणि व्हाय? बिकॉज आय एम फेअर विथ एव्हरीवन. हो, मी कोणाचंच वाईट नाही केलं. माझंच का वाईट होतंय? बरं, वाईट नाही केलं अकॉर्डिंग टू व्होम? अकॉर्डिंग टू युअरसेल्फ. करेक्ट. म्हणजे सगळे निकष माझेच. हं. आरोपी मीच. नाही, आरोपी समोरचा, हां. फिर्यादी मीच, न्यायाधीश मीच, निकष माझेच आणि मग मी निकाल देणार, की या माणसाने लॉ ऑफ फेअरनेस ब्रेक केलाय. सो ही शुड बी पनिश्ड नाऊ आणि मग पनिशमेंट देणारी मीच. तर हे एक बिलीफ आहे, की अरे नाही, अनफेअर गोष्टी होतात. तसा दुसरा एक लॉ ऑफ डिझर्विंगनेस. आय डोंट डिझर्व्ह धिस. कुठून ठरवलं? सो हे जे
बिलीव्स आणि हे जे थॉट्स आहेत ना, तर त्यामुळे ते अप्रेझल की क्षमता आणि परिस्थितीची गरज ह्याच्यात तफावत आहे. सो डू समथिंग अबाउट इट. हं, आणि हे ट्रिगरिंग थॉट्स हं, हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला अँगर. कारण मग समोरच्याला शिक्षा झालीच पाहिजे. ती मी केलीच पाहिजे. हं. बिकॉज आय एम हर्ट. मी नेहमी म्हणते की बिहाइंड एव्हरी अँगर देर इज हर्ट. वॉव! तर रादर दॅन सेइंग आणि हं, मग इव्हन रिलेशनशिपमध्ये पण मग असंच होतं. हं, म्हणजे एका टप्प्यानंतर ना दोघंही दे कीप ऑन एक्सचेंजिंग हर्ट अँड अँगर. हं, हे तू माझ्याशी अशी वागतेस ना, यू हॅव हर्ट मी, सो आय एम अँग्री, सो आय डू समथिंग दॅट हर्ट्स यू. हं, आणि हा डान्स सुरूच राहतो मग. कारण दोघांनीही अशी बिलीफ हे केलेली असतात. हं, आणि मग हळू ते थिंकिंग ना पर्सन फोकस्ड व्हायला लागतं. प्रॉब्लेम फोकस्ड नाही राहत. हं. की हा माणूस हाच प्रॉब्लेम आहे. हो. म्हणजे ह्याचं वागणं किंवा हा हं, जे बोलतोय किंवा वागतोय ह्याने मला त्रास होतोय असं ते पर्सन आणि बिहेवियर वेगळं होतच नाही. हा माणूस हा प्रॉब्लेम आहे. हा अनफेअर आहे. ह्याचं इंटेन्शनच मला हर्ट करायचं आहे. मग मी का सोडू? मी पण तेच परत देते. हो. आणि मग तो सगळा आणि मग त्यातनं हेट तयार होतो. हेट तयार होतं. हो. आता फिजिओलॉजिकली जे तू म्हणलास ना, तर त्याच्यामध्ये जो मूळ मुद्दा आहे, की मी मगाशी म्हटलं तसं, की मेंदूमधली एक अमिगडाला नावाचं जे एक प्रकरण आहे, ओके. अत्यंत छोटं ते प्रकरण आहे. पण ते भावना आणि विशेषतः ह्या पद्धतीच्या भावना ज्याच्यामध्ये लाईफ सेव्हिंग हं, पोटेन्शियल आहे, त्या भावना पटकन म्हणजे विदिन मिली सेकंड्स त्या हे करणं कारण त्यातनं कृती घडणं हं, अपेक्षित आहे. जेव्हा आपण समूहाने जगल्यामुळे जिवंत राहत होतो, हं, तेव्हा जर मला टोळीतनं बाहेर फेकलं गेलं, तर माझ्या जिवंत राहण्याच्या शक्यता हं, कमी होत होत्या. हं, हं. त्यामुळे त्याला पेन म्हणजे अजूनसुद्धा रिजेक्शनचं वर्णन करताना लोकं असंच म्हणतात, "इट इज व्हेरी पेनफुल." हं. ओके. आणि त्याची गंमत अशी आहे, की शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं, की रिजेक्शनमुळे सेम पेन सेंटर ॲक्टिव्हेट होतं, जे फिजिकल पेनने ओके. ॲक्टिव्हेट होतं. हं, कारण फिजिकल पेन सिग्नल्स थ्रेट टू युअर सर्व्हायव्हल. हं. तुम्हाला काहीतरी दुखतंय याचा अर्थ तुमच्या जीवाला धोका आहे. तसंच रिजेक्शनसुद्धा सेम पेन सेंटर ॲक्टिव्हेट करतं. कारण इफ यू आर आउट ऑफ द ट्राइब किंवा त्या टोळीच्या तुम्ही बाहेर असाल, तर इट इज थ्रेट टू युअर सर्व्हायव्हल. ओह! हं. सो हे जे पेन आणि मग ट्रिगरिंग थॉट्स. हं, हां, आता हं, ह्या पेनचे काही वेगळे पैलू असतात, जे हं. फक्त आता मी हो, थोडक्यात थोडंसं ते टेक्निकल आहे हो. आणि न्यूरोलॉजिकल आहे. पण त्यातल्या काही टर्म्स नाही लक्षात राहिल्या तरी काही बिघडत नाही. परंतु काय होतंय हे हो, हो, लक्षात हो. यायला पाहिजे. तर काही वेळेला त्या पेनमुळे फिअर हं, आणि ते फिअर इतक्या टोकाला जातं हं, आणि मग लक्षात येतं, की आता काही नाही केलं, तर एनिवे मरण निश्चित आहे. हं, हं. मग तो स्विंग दुसऱ्या बाजूने जातो, की आता सगळी शक्ती एकवटून एक प्रयत्न करून बघूया. हां, हं, म्हणजे बॉलिवूड मूव्हीजमध्ये असं बहुतेक वेळेला तो हिरो मार खातो, खूप प्रतिकार करतो हं. आणि मग शेवटी आशा याला, की आता हा जगतोय का मरतोय आणि तिथे मग तो एकदम असा या करत उठतो आणि मग जी काय असेल ती हो, सगळी शक्ती पणाला लावून तो अग्रेसिव्ह होतो. हो. हा जो त्यातला भाग आहे ना, हा एक टिपिकल त्या पेनमधनं येणारा एक स्विंग आहे. ते फिअर इतक्या एक्स्ट्रीम लेव्हलला जातं आणि मग तितक्याच अग्रेशनकडे ते बाउन्स बॅक होतं, त्याच इंटेन्सिटीच्या. हं. सो आता हा जो मी एक पेनचा हे सांगितला, की हो. फिअर ते अग्रेशन असा अग्रेशन. एक तो हो. एक्स्ट्रीम बाउन्स येतो. तसेच त्याचे 2 खूप सटल पैलू आहेत, हं, हं. जे मेंदूमध्ये आणि वेगवेगळ्या रसायनांच्या माध्यमातून ते घडत असतात. तर त्यातला एक भाग असा आहे, की हे कुठलंही मी मगाशी म्हटलं तसं, की पेन म्हणून ते पर्सीव्ह केलं जातं. हं. आणि थ्रेट टू युअर लाईफ. आता पेन असेल, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक ऑटोमॅटिकली एक एनाल्जेसिक म्हणजे ते पेन कमी करणारं एक रसायन सिक्रेट होतं, हं. ज्याला नॉरएड्रेनालिन म्हणतात किंवा मेंदूमध्ये ते जेव्हा सिक्रेट होतं, तेव्हा त्याला नॉरएपिनेफ्रिन
म्हणतात. ओके. तर ह्या नॉरएपिनेफ्रिनचं कामच मुळी ॲनाल्जेसिक असतं, पेन कमी करण्याचं औषध आहे असतं. बेसिकली ते. हं. आता हे पेन फिजिकल नाही आहे, हं. सायकॉलॉजिकल आहे, हो. की कोणीतरी माझा अपमान करतंय, हं. कोणतरी मला खिसगंटीत पण धरत नाहीये, उपमर्द करतंय, माझी हेटाळणी करतंय, मला अनुल्लेखाने मारतंय, मुद्दामून मला क्रिटिसाइज करतं आहे. असं सगळं जेव्हा होतं, तेव्हा ते पेन येतं आणि दॅट पेन अगेन ट्रिगर्स की डू समथिंग अबाउट इट. हं, हं, पण त्याच वेळेला मेंदूमध्ये ते नॉरएपिनेफ्रिन सिक्रेट होत असतं ॲज अन ॲनाल्जेसिक. हं, तसाच दुसरा भाग जो आहे, तो म्हणजे जे कॉमनली नोन हे आहे, की ॲड्रिनलिन. हं, जे हं. आपण ॲड्रिनलिन रश. रश. हं. आता ॲड्रिनलिन रश एक्सपिरियन्स करतो म्हणजे काय, तर यू फील पॉवरफुल, हं. राइट? तर एक्स्ट्रा एनर्जी मिळते. एक्स्ट्रा एनर्जी मिळते. तर पेन जेव्हा होतं, त्याच्यामध्ये समजा माझा सेल्फ एस्टीम लो आहे. माझं हं, स्वतःविषयीचीच जी संकल्पना आहे, ती मी अतिशय गरीब, अतिशय वीक आणि काहीच करू न शकणारी, अशी एकूण जर स्वतःविषयीची मी कमकुवत आहे, अशी हं. स्वतःविषयीची जर हे भावना असेल. असेल, तर ती असं पेन जेव्हा वाट्याला येतं, त्यावेळेला ती अजूनच तीव्र ते पेन हं, होतं. ओके. आणि मग त्यावेळेला गरज असते ते पॉवरफुल फील करण्याची हं, हं. आणि मग ते ॲड्रिनलिन सिक्रेट होतं. ओह! म्हणजे एपिनेफ्रिन सिक्रेट होतं. हं, हं. आणि मग त्यातनं मला सडनली स्वतःविषयीचा एक असा इल्युजन असलेला फसवा, पण मी पॉवरफुल आहे. ओह! आता दाखवतेच मी तुला. आता सोडणार नाही मी. ही जी वाक्य येतात ना, ती हो. त्यातनं येतात. मग खूळ दिसत संचारतो. असतं की हां. की एरवी दिसत असतं, की हे किडमिडं काही करू शकणार नाहीये. पण तरी भाषा मात्र आणि आवेश असा, की आता हा समोर एक वाघ आला तरी बहुतेक हा आता त्याला उलटं-पालटं करेल. हं. आता हा जो भाग आहे ना, हा तो पॉवरफुल वाटण्यासाठी तो ॲड्रिनलिन पुश होतं. हं, कारण हे पेन आणि ह्या सगळ्या ह्याचं काहीतरी थ्रेट निर्माण झालाय म्हटल्यावर काहीतरी केलं पाहिजे. हं. आणि त्यामुळे ना, हे जे त्याचा तो एक एनाल्जेसिक म्हणजे अनेक वेळेला संतापून कोणाला तरी काहीतरी बोललं आणि समोरचा निरुत्तर झाला, की बरं वाटतं ना. हो, हो. किंवा अनेक वेळेला तो राग सगळा काढल्यानंतर, बाहेर काढल्यानंतर बरं वाटतं. शांत वाटतं. हो. आता हा जो त्याचा सूदिंग इफेक्ट आहे ना, ह्याच कारणाने अँगर बिकम्स ॲडिक्टिव्ह. ओह! कारण त्याने ताबडतोब मला बरं वाटतं. राग व्यक्त झाल्यानंतर, समोरच्याच्या कानाखाली दिल्यानंतर बरं वाटतं. हं. ह्या पद्धतीचं डे ड्रीमिंग केलं तरी बरं वाटतं. आणि हे जे बरं ताबडतोबीने बरं वाटणं आहे, त्यामुळे तो ॲडिक्टिव्ह आहे. ओह! किंवा आता अनेक वेळेला तो व्यक्त होतो हं, किंवा अदरवाईज अनेक लोकांच्या बाबतीत कॉमनली यूज्ड टर्म म्हणजे पॅसिव्ह अग्रेशन. हं, हं. जे वेगवेगळ्या पद्धतीने गॉसिप करणं, हं, एखादी अफवा जाणून-बुजून पसरवणं, हं. काहीतरी खूपच एखादं नकारात्मक आणि त्या व्यक्तीला नक्की हिट होईल असं काहीतरी कमेंट म्हणजे सोशल मीडियामध्ये हो, विशेषतः हो. हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. आता ह्या सगळ्या की कोणाला तरी ते असं टार्गेट केल्यासारखं एखाद्याच्या मॅनरिझमवरती का करावंसं वाटतं? तर ते केल्यानंतर ना बरं वाटतं.